काय करणार काय आपण आपल्या जिभेच्या चोचल्यांना आणि पोटाच्या भुकेला? काय करणार बिचारे आपण? काय करणार? रोज नवीन पदार्थ बनवणार आणि खाणार. आज बनवूया उडीद वडे. पण त्यासाठी आपल्याला मेहनत आहे बरं का थोडी. आदल्या दिवशी रात्री 2-2.5 वाट्या उडीद डाळ धुवून स्वच्छ करायची, गोरी करायची तिला आणि थोडं एक्स्ट्रा पाणी टाकून रात्रभर भिजत घालायची. बेसिंगमध्ये भांड्यांचा ढिगारा नको असेल तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आधी चटणी वाटून घ्यायची. त्यासाठी खोबरं, मिरची, लसूण, थोडा कढीपत्ता, कोथिंबीर, जिरं हे सगळं छान वाटून घ्यायचं. यामध्ये शेंगदाणे टाकल्यावर याची चव खूप छान लागते. नक्की ट्राय करून बघा. आणि चटणी बनली की याच भांड्यामध्ये आपण भिजलेली उडीद डाळ वाटून घेणार आहोत. घराच्या जवळच ना एक साऊथ इंडियन अन्नाचा ठेला आहे, ज्यावरती फक्त सकाळच्या वेळेत फक्त सकाळी उडीद वडा, सांबर आणि इडली एवढंच मिळतं. पण गर्दी इतकी असते की अन्नाचं तोंड पण दिसत नाही. मग अशी स्पेसिफिक गोष्टींची भूक लागली की कधी बाहेरून आणायचं, कधी घरात बनवायचं. चला, आपली डाळ वाटून झाली. आता खूप पातळ वाटायची नाही. आता यामध्ये आवडीनुसार मीठ, थोडी काळी मिरी पावडर, जिरं, कोथिंबीर, खोबरं आणि मिरची आवडीनुसार घालायचं. आता वडे कसे आपल्याला वरून कुरकुरीत आणि आतून एकदम मऊ सॉफ्ट पाहिजेत. तर कुरकुरीतपणासाठी यामध्ये थोडंसं तांदळाचं पीठ घातलंय आणि वडे आतून सॉफ्ट होण्यासाठी पीठ चांगलं फेटून घेतलं की एकदम हलके आणि लुसलुशीत होतं. वाटलेल्या चटणीला आता फोडणी देऊया. फोडणीच्या भांड्यामध्ये तेल टाकून त्यामध्ये जिरी, मोहरी, कढीपत्ता टाकायचा. खूप सांभाळून, अरे कढीपत्ता टाकल्यावर पेटच घेतला ना तेलाने, सांभाळून करा बरं का. आता त्यामध्ये थोडी हळद टाकायची. हळद टाकल्यानं जो हिरवी चटणी करणार आहे ना आपण, त्याला रंग खूप छान येतो. अशी फोडणी ओतायची आणि मस्त चटणी आपली तयार आहे. चटणी तयार असली की एकीकडे वडे करायला घ्यायचे. वडे करण्यासाठी ही ट्रिक नक्की काम करेल तुमच्यासाठी, पण माझ्यासाठी तर कायम करते बाबा. हे बघा, एक जास्त खोलगटही नाही आणि जास्त उथळही नाही असा एक चमचा घ्यायचा. चमचा म्हणजे भाजीचा चमचा. तो छान पाण्यामध्ये बुडवून घ्यायचा, म्हणजे त्याला पाणी असलं पाहिजे. त्यावर असा पिठाचा गोळा ठेवायचा. पाहिजे तो आकार देतो तो आणि लगेच वडा सुटतो छान तेलामध्ये. अजिबात त्रासदायक होत नाही, चिटकत नाही, तुटत नाही. खूप छान वडे होतात, एकदम खुसखुशीत. अशाच पद्धतीनं सगळे वडे सोडायचे, तळायचे, गोल्डन ब्राऊन कलर होईपर्यंत तळायचे. खूप छान लागतात. नक्की करून बघा. याबरोबर सांबार नाही आज, फक्त चटणी. खूप सोपी रेसिपी आहे, झटपट होणारी आहे, अजिबात त्रासदायक नाही आहे. नक्की करून बघा आणि तुम्ही केल्यानंतर तुम्हाला आवडलं का नक्की माझ्यापर्यंत कमेंट करून सांगा. सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.